सरडे 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 तर असतातच, ते रंग बदलतात ना, पण एवढ्या फास्ट रंग बदलणारा सरडा पहिल्यांदा बघितला. ते रोज आरोप करतात मुख्यमंत्र्यावर, देवेंद्रजींवर, मोदीजींवर, अमित शाह साहेबांवर, सगळ्यांवर एकमेव त्यांचा अजेंडा आहे आरोप करणं, दिशाभूल करणं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं. परंतु खालच्या पातळीवरचे आरोप राजकारणाच्या पद्धतीने झालं पाहिजे, निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या पाहिजे. परंतु खालच्या पातळीवर जाऊन बिलो द बेल्ट हे आरोप जे करतात हे लोकांना पसंत नाही. त्यांची जागा येत्या निवडणुकीत लोक दाखवतील, कारण लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, ग्राउंड रियालिटी माहीत असलेलं सरकार पाहिजे. घरी बसणारं सरकार कोणाला पाहिजे का? काम बंद करणारं सरकार कोणाला पाहिजे का? नाही. आणि त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत, मुस्लिम समाजात संभ्रम निर्माण करतायत. आज एवढे वर्ष मुस्लिम समाजाला केवळ वोट बँक म्हणून वापरलं. त्यांना काय केलं? त्यांना गरीबच ठेवलं, हात पसरायला त्यांना आतापर्यंत त्यांची परिस्थिती कशी झाली. आणि म्हणून या ठिकाणी संविधान बदलणार आता त्यांच्याकडे दुसरं काही राहिलं नाही. मग संविधान बदलणार अशा प्रकारचा खोटा अपप्रचार करायचा. मी एकच सांगतो, मोदीजींनी त्याच्या बाबतीत स्पष्ट खुलासा केला आहे. सूर्यचंद्र असेपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकणार नाही, बदलणार नाही. बाबासाहेबांचा संविधान दिन 50-60 वर्ष यांना साजरा करता आला नाही, विसरले बाबासाहेबांना. पण मोदीजींनी 2015 पासून संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली. आणि त्यामुळे सगळ्या माझ्या मतदार बांधव भगिनी जे दलित आहेत, शोषित आहेत, पीडित आहेत, बाबासाहेबांची त्यांच्या घटनेवर आपला राज्यकारभार सुरू आहे. त्यामुळे कोणी यांच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि ठेवूही नये, कारण एक संविधान हे आपलं देशाचं सर्वश्रेष्ठ संविधान. असाही आरोप होता तुमच्यावर, तुम्ही विजयाचा